नमस्कार, आपण पाहत आहात मी मराठी क्रांती न्यूज। आपण आज आलो आहे मेहगाव या ठिकाणी जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून अनेक कामे या ठिकाणी झालेली आहेत। त्यांचा लोकार्पण सोहळा आज या ठिकाणी जेकराव साहेब यांच्या हस्ते झालेला आहे। तरी आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया। सर्वप्रथम मी मेहगाववासियांना संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो। मित्रहो, 2014ला पहिल्यांदा या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी झालेत आणि तेव्हापासून या देशाने जी घोडदौड सुरू केलेली आहे ती आपल्या साऱ्यांच्याच समोर आहे। प्रत्येक क्षेत्रामध्ये भारत आज जगामध्ये एक नंबरला येण्यासाठी प्रयत्न करतो आहोत। आपली अर्थव्यवस्था 10व्या नंबरला होती। सक्षम नेतृत्वाच्या हातात देशाची सूत्र गेलीत आणि नरेंद्र मोदी साहेबांनी आपली अर्थव्यवस्था ही 3 नंबरवर कशी येईल याच्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत। आज आपली अर्थव्यवस्था 4थ्या नंबरला आहे आणि ती नजीकच्या काळात म्हणजे जेव्हा आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील 2047ला हा देश हा जगातला सगळ्यात प्रगल्भ आणि प्रगतशील असा देश राहील या दृष्टीने आपले सगळे प्रयत्न या पंतप्रधान साहेबांच्या माध्यमातून या देशात सुरू आहेत। त्याच पद्धतीने खाली आपल्या देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वात आपण आपले मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात खाली आपण महाराष्ट्रामध्ये काम करतो आहोत। आपल्या तालुक्याला एक सक्षम असं गिरीश भाऊंच्या माध्यमातून नेतृत्व लाभलं, असं नेतृत्व की ज्याने हातात माती घ्यावी आणि त्याचं सोनं व्हावं। त्या पद्धतीने तालुक्यामध्ये गेल्या 30-35 वर्षापासून विकासाची गंगा भाऊंनी आणली आहे आणि ती अविरत या तालुक्यातनं या मतदारसंघातनं वाहते आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज आपण या गावामध्ये या मेहगाव लोणी या जोड रस्ता आणि त्यावरच्या पुलाचं आज आपण लोकार्पण करतो आहोत। व्यायामशाळेचं लोकार्पण केलेलं आहे आणि आज गावाने एकत्रित येऊन कधी नव्हे एवढा मोठा कार्यक्रम आज संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त या गावाने केलेला आहे। त्यासाठी मी भाऊंच्या वतीनं या सर्व ग्रामस्थांना खूप खूप शुभेच्छा देतो। आपण आता पाहतात पाठीमागे की केवढा मोठा जलसाठा या नदीमध्ये कांग नदीमध्ये एक गाळरोधक बंधारा बांधल्याने आज निर्माण झालेला आहे। खाली याच्याच खाली डाऊनस्ट्रीमला एक बंधारा आहे ज्या ठिकाणी आज नदीपात्रात आपण उभे आहोत। खाली फळ्या टाकल्यानंतर इथंही उभं राहायला जागा राहत नाही। एक मोठा सागरासारखं रूप या नदीच्या पात्राला येतं। मार्च, एप्रिल, मे या महिन्यांमध्ये गिरीश भाऊंच्या माध्यमातून साखळी बंधारे या कांग नदीला झाल्याने गोदरीपासून तर जामनेरपर्यंत जेव्हा उन्हाळ्यामध्ये या कांग प्रकल्पाचं पाणी सोडलं जातं, अनेक तालुके जेव्हा पाण्यासाठी आसुसलेले असतात तेव्हा आपली नदी दुथडी भरलेली असते। असं एक चित्र, विहंगम असं चित्र भाऊंच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये उभं झालेलं आहे। आता मागच्याच महिन्यामध्ये 1600 कोटी रुपयाचं एक टेंडर झालं जे आपल्या सगळ्यांनी बहुतेकांनी पाहिलं असेल की आपण भागपूर योजनेचं पाणी म्हणजे तापीचं पाणी तालुक्यामध्ये आणतो आहोत आणि आता जे आपण म्हणतोय की आता इथे पाणी नाही आहे, जे भाग कोरडा पडेल मग ते लहान मोठं धरण असेल, नदी असेल, नाला असेल, त्यात पाणी सोडण्याची व्यवस्था त्या भागपूर योजनेच्या प्रकल्पातून होणार आहे। आणि भाऊंचं जे स्वप्न आहे तालुक्यातली इंच न इंच जमीन ही ओलिताखाली आणण्याची, ते येत्या 2 ते 2.5 वर्षात ते चित्र आपल्याला निश्चितपणे तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये पूर्ण झालेलं दिसेल। आपल्याला पुन्हा एकदा संताजींच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि थांबतो।